नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 जी सुरू झालेली आहे, त्या भरतीसाठी महत्त्वाचं असणारं शिपाई, हमाल आणि लिपिक या पदासाठी महत्त्वाचे असणारे 20 आपण सामान्यांचे प्रश्न पाहत आहोत. हे जे 20 प्रश्न आहेत हे आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोबतच आपण करंट अफेअर्स 2025 चे काही प्रश्न त्यामध्ये ॲड केलेले आहेत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर नोकरी इन्सायडर या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे. सोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे. त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या आहेत. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा. म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये मिळून जाईल. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या नोकरी इन्सायडर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे आपल्याला डेली असेच व्हिडिओज पाहायला मिळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या भागात मूलभूत कर्तव्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे? प्रत्येक प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये कमेंट करून देत राहा. म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. प्रश्न काय विचारलाय की राज्यघटनेचा असा कोणता भाग आहे की त्या भागामध्ये मूलभूत कर्तव्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे? आपल्याला कधी कधी विचारलं जातं की कोणते कलम आहेत. लक्षात ठेवा, आपल्याला कलम सुद्धा विचारलं जातं, पण या ठिकाणी भाग विचारलेला आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, तर भाग 4A. लक्षात ठेवा, 4A या भागामध्ये मूलभूत कर्तव्यांचा उल्लेख केलेला आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, भारताची सांस्कृतिक राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि कन्फ्यूज करणारा सुद्धा प्रश्न आहे. हा प्रश्न आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा एक वेळा घेतला होता. तर त्यामध्ये जवळपास मला 20 कमेंट अशा आल्या की त्या कमेंटमध्ये लिहिलं होतं की भारताची सांस्कृतिक राजधानी जी आहे तर ही पुणे आहे. लक्षात ठेवा, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे पुणे, पण भारताची सांस्कृतिक राजधानी जर विचारलं तर ही कोलकाता असणार आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा, दिल्लीतील शक्तीस्थळ भारताच्या कोणत्या पंतप्रधानांना समर्पित केलेले स्मारक आहे? या ठिकाणी आपल्याला प्रश्न हे 2 वेळा विचारण्यात आलेले आहेत आणि प्रश्न दोन्ही वेगवेगळ्या पद्धतीने विचारले होते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 2, तर इंदिरा गांधी यांचं जे समाधी स्थळ आहे तर त्याला शक्तीस्थळ म्हणतात. आपल्याला प्रश्न पाठीमागे पोलीस भरतीमध्ये असा विचारला होता की इंदिरा गांधी यांच्या स्मारकाला किंवा यांच्या समाधीला काय नावानं ओळखलं जातं? तर ते आहे पहा शक्तीस्थळ. तर यामध्ये आपण जेवढे काही महत्त्वाचे पंतप्रधान होते तर त्यांचे जे काही स्मारक आहेत ते देखील पाहणार आहोत. तर यामध्ये पहा, राजीव गांधी जे आहेत यांचं स्मारक जे आहे हे वीरभूमी या नावानं ओळखलं जातं आणि ते दिल्ली या ठिकाणी आहे. 2 नंबर आहेत पहा इंदिरा गांधी, तर यांचं स्मारक एक शक्तीस्थळ नावानं ओळखलं जातं, ते सुद्धा दिल्लीमध्ये आहे. तिसरे आहेत लाल बहादूर शास्त्री यांचं विजय घाट या नावानं स्मारक आहे. लक्षात ठेवायचे, महत्त्वाचा प्रश्न आहे लाल बहादूर शास्त्रीवरती सुद्धा. आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचं जे आहे हे शांतिवन येथे आहे आणि ते सुद्धा दिल्ली याच ठिकाणी स्थित आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, सत्व, रजस आणि तमस या 3 गुणांचे वर्णन खालीलपैकी कोणत्या ग्रंथात केलेले आहे? हा प्रश्न आपल्याला जशाच तसा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये विचारला होता. 3 गुण दिलेले आहेत, सत्व, रजस आणि तमस. तर या 3 गुणांचं वर्णन हे कोणत्या ग्रंथामध्ये करण्यात आलेलं आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, तर भगवद्गीतेमध्ये हे 3 गुण देण्यात आलेले आहेत, सत्व, रजस आणि तमस. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता, त्यामुळे हा प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. यानंतरचा प्रश्न आहे, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जाहीर केलेल्या जागतिक लिंगभेद निर्देशांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? हा जो प्रश्न आहे हा आपण करंट अफेअर्स 2025 वरती घेतलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न आपल्याला इम्पॉर्टंट असणार आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने आत्ताच एक जाहीर केलेला एक सर्वे होता, तर त्यामध्ये जागतिक लिंगभेद निर्देशांक 2025 जो आहे तर त्यामध्ये आपल्याला भारताचा क्रमांक कितवा आहे असा प्रश्न विचारला आहे. आणि या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4, तर 148वा क्रमांक जो आहे तो भारत या देशाचा आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, अंगामी ही डॅश राज्यात आढळणारी एक महत्त्वाची जमात आहे. हा प्रश्न आत्तापर्यंत आपल्याला 6 वेळापेक्षा जास्त विचारण्यात आलेला आहे. त्यामध्ये आपल्याला हा प्रश्न उच्च न्यायालयासाठी विचारण्यात आला होता, पोलीस भरतीसाठी सुद्धा आणि वनरक्षक भरतीसाठी सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता. अंगामी ही कोणत्या राज्यात आढळणारी एक महत्त्वाची जमात आहे? आणि ते राज्य आहे पर्याय क्रमांक 1, तर नागालँड या राज्यामध्ये आढळते अंगामी ही जमात. या ठिकाणी आपण 2 पॉईंट्स पाहणार आहोत पहा. अंगामी ही नागालँड राज्यात आढळणारी एक महत्त्वाची जमात आहे. ही नागा समाजाची एक शाखा आहे. अंगामी परंपरेने अंगामी भाषा ही त्यांची मातृभाषा म्हणून वापरली जाते.
पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणते ऐतिहासिक स्थान किंवा ऐतिहासिक स्मारक हे महाराष्ट्र राज्यामध्ये येत नाही? शेवटचा जो शब्द आहे नाही त्याच्यावरती आपला पूर्ण प्रश्न डिपेंड आहे, लक्षात ठेवा. तर हे 4 पैकी 3 ऑप्शन असे आहेत की जे महाराष्ट्र राज्यामध्ये स्थित आहेत, पण एक आहे जो महाराष्ट्र राज्यामध्ये येत नाही. तर तो कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 तर बेकल किल्ला जो आहे हा महाराष्ट्रामध्ये येत नाही. म्हणजेच उत्तर क्रमांक ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. यामध्ये सर्वात पहिला आहे पहा बीबी का मकबरा. तर हे छत्रपती संभाजीनगरमध्ये येतं आणि बीबी का मकबरा जो आहे ना, तर हा ताजमहलची प्रतिकृती म्हणून मानला जातो. यानंतर आहे चांदमिनार, हे सुद्धा संभाजीनगरमध्ये येतं. यानंतर आहे आगा खान पॅलेस, हे जे आहे हे पुणे या जिल्ह्यामध्ये येतं. यावरती मित्रांनो लक्षात ठेवा, बीबी का मकबरा याच्यावरती आपल्याला प्रश्न हे 3 वेळा विचारण्यात आले होते आणि हे जे आहे हे छत्रपती संभाजीनगरमध्ये येतं. चांदमिनार सुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये येतं आणि बेकल किल्ला जो आहे हा केरळ या राज्यामध्ये येतो. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या शहराला भारताचे व्याघ्र प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते? पहा, भारताचे व्याघ्र प्रवेशद्वार म्हणून कोणता शहर किंवा कोणतं ठिकाण ओळखलं जातं? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर नागपूर हे जे शहर आहे, नागपूर महाराष्ट्राची आपल्या उपराजधानी सुद्धा आहे नागपूर आणि नागपूरलाच भारताचे व्याघ्र प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जातं. तसेच नागपूरला अजून एक नाव आहे पहा, ऑरेंज सिटी. ऑरेंज सिटी हे जे आहे याला सुद्धा म्हटलं जातं नागपूरला ऑरेंज सिटी. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, रोहन मोजके बोलतो या वाक्यातील मोजके बोलणे या शब्दासाठी योग्य शब्द खालीलपैकी कोणता असणार आहे? पहा, शब्दासाठी म्हणजे काय तर शब्दसमूहासाठी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. मोजके बोलणे या शब्दसमूहासाठी एक शब्द कोणता येईल? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर त्याला मितभाषी असं म्हटलं जातं. मितभाषी म्हणजे काय हे लक्षात ठेवा. मराठी व्याकरणातील खूप महत्त्वाचा घटक आहे शब्दसमूह. तर मितभाषी म्हणजे काय? मित म्हणजे काय? कमी किंवा मोजकेच बोलणारा किंवा कमी बोलण्याची सवय असलेला त्याला म्हटलं जातं मितभाषी. आणि भांडखोर काय आहे? सतत भांडण्याची सवय असणारा किंवा सतत भांडण्यासाठी तयार असणारा माणूस. धीट म्हणजे काय? साहसी किंवा एक प्रकारे म्हणू शकतो आपण तो खूप धीट आहे. म्हणजे त्याला कसल्याही प्रकारची भीती वाटत नाही. त्याला म्हटलं जातं धीट. आणि मितभाषी म्हणजे मित म्हणजे काय? कमी. म्हणजेच कमी बोलणारा किंवा मोजकेच बोलणारा असतो मितभाषी. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, डॅश यांच्या पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकांनी ब्रिटिश राजवटीमुळे झालेल्या आर्थिक परिणामांवर तीव्र टीका केली होती. यावरती प्रश्न आपल्याला सरळ सरळ विचारला जातो की पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पण या ठिकाणी थोडंसं डिटेल्समध्ये दिलेलं आहे, कारण हा प्रश्न आपल्याला MPSCच्या प्री एक्झाममध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता. त्यामुळे असा प्रश्न आपण घेतला होता. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 तर दादाभाई नौरोजी यांनी लिहिलेला ग्रंथ आहे पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया. आणि या पुस्तकामध्ये ब्रिटिश राजवटीमुळे जे काही भारताच्या आर्थिक परिणाम झाले होते भारतावर, तर त्याची तीव्र टीका केली होती. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल दादाभाई नौरोजी. यानंतरचा प्रश्न आहे, आबाळ फाटणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि आपल्याला हा वनरक्षक भरती 2019 मध्ये जशास तसा विचारण्यात आला होता. आबाळ फाटणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? तर सर्व बाजूंनी संकट येणे त्याला म्हटलं जातं आभाळ फाटणे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारताच्या राष्ट्रपतींद्वारे राज्यसभेत किती सदस्य नामांकित केले जाऊ शकतात? यावरती प्रश्न आपल्याला 4 वेळा विचारण्यात आलेला होता. त्यामुळे हा प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे आणि जी काही लॉ CET आहे मित्रांनो, तर लॉ CETमध्ये सुद्धा या प्रश्नाचा उल्लेख आपल्याला 2 वेळा पाहायला मिळतोय. राष्ट्रपतीद्वारे राज्यसभेमध्ये किती सदस्य नामनिर्देशित केले जाऊ शकतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 तर एकूण 12 सदस्य जे आहेत हे राष्ट्रपतींद्वारे राज्यसभेमध्ये नामनिर्देशित केले जाऊ शकतात. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारताच्या संविधानातील कोणत्या कलमात राज्यातील राष्ट्रपती राजवटी अंमलबजावणीचा उल्लेख करण्यात आलेला आहे? राज्यातील राष्ट्रपती राजवट ही जी आहे ही अनुच्छेद 356 मध्ये देण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. आपण पॉईंट करून घेऊ शकता किंवा या व्हिडिओची PDF आपण जशाच तशी डाउनलोड करून घेऊ शकता. कारण हा प्रश्न आपल्याला आत्तापर्यंत 16 वेळापेक्षा जास्त विचारण्यात आलेला आहे.
यानंतरचा प्रश्न आहे, गंगेतील डॉल्फिनला सॅटेलाइट टॅग करण्याची मोहीम ही पहिल्यांदा कोणत्या राज्यात सुरू झाली होती? हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न आपण करंट अफेअर्स 2025 मधील पाहत आहोत. मित्रांनो, लवकरच आपण करंट अफेअर्स 2026 ची सुद्धा व्हिडिओ सिरीज सुरू करणार आहोत. त्यापूर्वी 25चे जे वार्षिक असणार आहेत हे खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. तर गंगेतील डॉल्फिनला टॅग करण्याची मोहीम पहिल्यांदा कोणत्या राज्यात सुरू केली होती? तर ते राज्य आहे ऑप्शन क्रमांक 3, तर आसाम हे आपलं योग्य उत्तर होणार आहे. यावरती आपण महत्त्वाचे काही 2-3 पॉईंट्स आहेत ते समजावून घेऊया. तर आसाममध्ये पहिल्यांदाच गंगेतील डॉल्फिनला टॅग करण्यात आलं होतं. तर गंगेतील डॉल्फिन हा भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे. सुमारे 90% गंगेतील डॉल्फिनची संख्या ही भारतामध्ये आहे. या ठिकाणी अजून एक महत्त्वाचा आपल्याला प्रश्न सापडून येतो की राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून कोणता प्राणी ओळखला जातो? तर राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे? तर गंगेतील डॉल्फिन. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आसाम. यानंतरचा प्रश्न आहे पहा, ड्युरंट चषक स्पर्धा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आपल्याला महत्त्वाचा प्रश्न विचारले जातात पहा, स्पर्धा आणि ते त्यांचे असणारे खेळ. लक्षात ठेवा, खेळ आणि चषक यावरती प्रश्न विचारले जातात. तर या ठिकाणी तसाच आहे पहा, ड्युरंट चषक स्पर्धा ही कोणत्या खेळाशी निगडीत आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे पहा ड्युरंट चषक. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, भारतीय हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या मिश्रणात कोणत्या वृक्षांचे प्रमाण हे सर्वात जास्त आहे? वनरक्षक भरती 2019ला विचारला होता, 2023ला सुद्धा विचारला होता आणि मुंबई उच्च हायकोर्टामध्ये हा प्रश्न आपल्याला 2025ला सुद्धा विचारण्यात आला होता. भारतीय हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या मिश्रणात कोणत्या वनांचे किंवा कोणत्या वृक्षांचे प्रमाण हे जास्त आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर साल वृक्षाचं प्रमाण जे आहे हे सर्वात जास्त आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, उंटांचा डॅश वाळवंटातून जात होता. या वाक्यातील रिकाम्या जागी योग्य शब्द कोणता असणार आहे? उंटांचा डॅश वाळवंटातून जात होता. तर उंटांचा काय असतो? समूहदर्शक शब्द आहे, लक्षात ठेवा. तर उंटांचा असतो तांडा. म्हणजे उंटांचा तांडा जो आहे तो आपल्याला वाळवंटातून जात होता. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. मग या ठिकाणी आपण अजून काही महत्त्वाचे समूहदर्शक शब्द घेतलेले आहेत. यामध्ये माणसांचा काय असतो? जमाव असतो, मेळावा असतो, समाज असतो किंवा गर्दी असते. तर पाण्याचा काय असतो? लोंढा असतो. जहाजांचा काफिला असतो. चोरांची टोळी असते. नोटांचे पुडके किंवा आपण त्याला इंग्रजी शब्द आहे पहा बंडल असतो. आणि गुरांचा काय असतो? तर तो कळप असतो. ऑप्शन क्रमांक 1 उंटांचा काय असतो? तांडा. यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणत्या सीमेस मॅकमोहन लाईन असे म्हटले जाते किंवा मॅकमोहन रेषा हे कोणत्या बॉर्डरला म्हटलं जातं? या ठिकाणी प्रश्न आपल्याला विचारला जातो की कोणत्या 2 देशांच्या सीमेला मॅकमोहन लाईन असं म्हणतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, भारत आणि चीन यांच्या दरम्यान जी लाईन आहे तर त्या लाईनला म्हटलं जातं पहा मॅकमोहन लाईन. आणि ही जी लाईन आहे ही 1914 मध्ये झालेल्या शिमला करारानुसार ब्रिटिश सरकार आणि तिबेट यांच्यामध्ये झाली होती. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, भारतीय संविधानानुसार केंद्रीय मंत्री परिषद ही सामूहिकरित्या कोणाला उत्तरदायी ठरते? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला 2 वेळा विचारण्यात आला होता बॉम्बे हायकोर्टला, त्यामुळे हा प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. भारतीय संविधानानुसार केंद्रीय मंत्री परिषद ही सामूहिकरित्या कोणाला उत्तरदायी असते? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, तर लोकसभेला उत्तरदायी असते पहा केंद्रीय मंत्री परिषद. यामध्ये 2-3 पॉईंट्स आहेत ते समजावून घ्या. तर अनुच्छेद 75 नुसार मंत्री हे लोकसभेला जबाबदार असतात आणि भारतीय संविधानानुसार केंद्रीय मंत्री परिषद ही सामूहिकरित्या लोकसभेला उत्तरदायी ठरते. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, रोबोटिक्स शिक्षण 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? करंट अफेअर्स 2025 वर इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे आणि सध्या जो आहे मित्रांनो 2026चा काळ आहे, त्यामुळे पूर्ण जगामध्ये एआयची बूम ही सर्वात जास्त आहे. त्याच पद्धतीने आपण एआय म्हणू शकतो किंवा रोबोटिक्स म्हणू शकतो. तर भारतातील एक असं राज्य आहे की त्या राज्यामध्ये रोबोटिक्स शिक्षण जे आहे हे 10वीच्या विद्यार्थ्यांना अनिवार्य म्हणजे कंपल्सरी करण्यात आलेलं आहे आणि ते राज्य आहे पर्याय क्रमांक 2, तर केरळ हे आपलं योग्य उत्तर होणार आहे. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न. आपल्याला या 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली या प्रश्न हे मला कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नोकरी इन्सायडर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.
प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी आपल्याला फ्रीमध्ये जर मिळवायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे पहा, नोकरी इन्सायडर आणि मराठी नोकरी या नावानं. त्यांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा, म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये मिळून जाईल. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.